या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक सन्माननीय लक्ष्मी शंकर यादव सर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत। या महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री सन्माननीय विनोद तावडेजी यांच्या या क्रीडा उपक्रमाच्या अनुषंगाने जे भारताचा क्रीडा विकास व्हावा, महाराष्ट्र राज्याचा क्रीडा विकास व्हावा, त्या अनुषंगाने हे सराव शिबिर लावण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी यादव सर हे प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे मुलांना 15 दिवस। त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, हे जे शिबिर झालं तर ह्या शिबिरामध्ये महाराष्ट्रातून किती विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला आणि कोणते कोणते विद्यार्थी यांची निवड करण्यात आली, काय सांगाल सर? क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं 17 मे ते 1 जून पर्यंत हा राज्यस्तरीय क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या शिबिरामध्ये राज्यभरातून एकूण 35 मुलं सहभागी झाले। त्यापैकी 31 मुलं आणि 4 मुली या शिबिरामध्ये सहभागी झाले। सकाळ संध्याकाळ त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश राज्यामधले राज्य व राष्ट्रीय पातळीमध्ये ज्यांनी पदक प्राप्त केलेलं आहे या कुस्तीगीरांना पुढील भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या वतीनं आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तयार करणे आणि जागतिक पातळीवर महाराष्ट्राचा परस्पर देशाचा नावलौकिक करण्यासाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। हा प्रथम टप्पा होता। या टप्प्यामध्ये एकूण 35 मुलं सहभागी झाले। माझ्यासोबत माझे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक श्री शरद कचरे, जिल्हा क्रीडा अधिकारी औरंगाबाद, मी लक्ष्मी शंकर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला, तसंच आमचे 2 सहाय्यक प्रशिक्षक श्री दत्ता माने आणि श्री जगदीश चौधरी यांनी मिळून प्रशिक्षण सकाळ संध्याकाळ दिलेलं आहे। सर, आता जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते त्यांचं जे कॅलिबर होतं, जे आता नॅशनल गेम्स केरळला गेलेले, तर ह्याच्यामध्ये नॅशनल गेम केरळमधले किती जण होते? मी आपल्याला सांगू इच्छितो की या शिबिर हा राज्य व राष्ट्रीय शालेय स्पर्धामध्ये सहभागी जे मुलं आहे, विशेष करून त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। 17 आणि 19 वर्ष वयोगटचे जे खेळाडू आहे त्यांनी पुढील भविष्यामध्ये उत्तम कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर करावी म्हणून 17 आणि 19 वर्ष वयोगटचे मुले यांना या शिबिरमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सर, जे आता खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ज्या झाल्या आता पहिल्याच याच्या पद्धतीने, जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही अत्यंत महत्वाकांक्षी पद्धतीने घेतली जायची, तर त्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा घेण्यात आली, वेगळ्या अप्रोच या ठिकाणी दाखवण्यात आला। तर त्या दृष्टिकोनातून ह्या शिबिरामध्ये काही विशिष्ट तंत्राला काय महत्त्व देण्यात आलं होतं का? खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला कुस्तीमध्ये प्रथमच कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे। त्यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये फार गौरवपूर्ण त्यांनी कामगिरी अशी केलेली आहे। या शिबिरामध्ये महाराष्ट्राचा जे खाशाबा जाधव कुस्तीगीर आहे त्यांच्यासारखे कुस्तीगीर तयार व्हावं आणि त्यांचं जे रेकॉर्ड आहे कांस्य पदकाचं, त्याचं रूपांतर रजत आणि स्वर्ण पदकमध्ये व्हावं या दृष्टिकोनातून या शिबिराची तयारी घेण्यात येत आहे। निश्चितच सर, आपण चांगल्या दर्जाची या ठिकाणी माहिती दिलीत आणि NSCC स्पोर्ट्स यूट्यूबला वेळ दिला त्याबद्दल आपला आभार। धन्यवाद। थँक्यू सर।